नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांदा काढणी आला आहे. तर अशा वेळेस मित्रांनो, कांदा काढणी करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे कांदा साठवणूक करताना आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये कांदा काढणी आला आहे, तर त्यापासून ते अगदी कांदा चाळीमध्ये साठवणूकपर्यंत संपूर्ण प्रोसेसची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट्स यामध्ये जरूर कळवा. तर मित्रांनो, ज्यावेळेस आता आपला कांदा काढणीला आला आहे हे कसं ओळखायचं, तर प्रथम ज्यावेळेस आपल्या कांद्याची 10मधून कमीत कमी 5 कांद्याची पात पडलेली असेल, तर अशा वेळेस आपल्या निम्मा जरी कांद्याची पात पडलेली असेल, तर अशा वेळेस आपण समजायचं की कांदा संपूर्ण काढणीला आला आहे. अशा वेळेस कांदा काढून घ्यायचा आहे. ज्यावेळेस मानेतला रस संपूर्ण उतरतो कांद्याच्या कंदामध्ये आणि कांद्याची पात जी काही मान आहे ती बोटाने दबते, तर अशा वेळेस कांद्याची पात पडलेली असते. तर अशा वेळेस नक्कीच आपला कांदा काढून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, कांदा काढल्यानंतर 2 दिवस आपल्याला फक्त खाली जमिनीवर पातीमध्ये झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातले एन्झाईम्स, पातीमधले रस एन्झाईम संपूर्ण कांद्यामध्ये उतरलं जाईल आणि संपूर्ण 2 दिवसामध्ये कांद्याचा रस उतरल्यानंतर आपल्याला ती पात कापून घ्यायची आहे. आणि पात कापलेला कांदा आपल्याला ओळीमध्ये कांद्यामध्ये साठवून ठेवायचा आहे. शेतात ठेवू शकता किंवा सावलीला ठेवू शकता, जेणेकरून कांद्याला चांगला कलर येईल आणि कांदा संपूर्ण वाळला जाईल. मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा स्टोअर करायचा आहे शेडमध्ये, त्याच्या आधी कमीत कमी कांदा चांगला वाळणं असणं गरजेचं आहे. कारण ओला कांदा आपण जर कांदा दाबून ठेवला किंवा साठवून ठेवला तर तो नक्कीच खराब होण्याची शक्यता दाट असते, कांदा सडण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा जास्तीत जास्त वाळणं गरजेचं आहे. त्यामध्ये जे काही वरचे लेअर असते कांद्याची, जे काही आपले हे असते काचळी, तर ती संपूर्ण वाळली पाहिजे, जेणेकरून कांदा सडणार नाही, कांद्याला खराब होणार नाही. तर मित्रांनो, जास्त चांगला कांदा वाळल्यानंतर आपल्याला तो स्टोअर करायचा आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस कांदा कापतो तर कमीत कमी 4 ते 5 दिवस आपल्याला तो कांदा हा वाळण्यासाठी ठेवायचा आहे. ज्यानंतर वाळल्यानंतर आपल्याला तो स्टोअरसाठी किंवा शेडमध्ये आपल्याला चाळीमध्ये भरायचा आहे. तर मित्रांनो, कांदा चाळीमध्ये भरत असताना यामध्ये आपल्याला विशेष खबरदारी घ्यायची आहे. ते म्हणजे कांद्याला जे काही बुरशी लागणार नाही किंवा कांदा सडणार नाही, यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाची पावडर यामध्ये वापरणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, कांद्यामध्ये कोणत्या पावडर चांगल्या आहेत, जेणेकरून कांद्याची सड होणार नाही, कांद्याची खराबी होणार नाही किंवा कांद्याच्या बुरशी अटॅक करणार नाही, अशा कोणत्या पावडर बाजारामध्ये आहेत. तर मित्रांनो, पहिली आहे ते म्हणजे अश्वमेधची डेसिकेटर. ही फेमस अशी पावडर कांद्या स्टोअरसाठी आहे. बरेचसे शेतकरी ही पावडर वापरतात, जेणेकरून कांदा जास्तीत जास्त साठवला जातो. कमीत कमी 3 ते 4 महिने आपला कांदा खराब होणार नाही, यासाठी ही पावडर एक बेस्ट आहे. त्यानंतर मित्रांनो, 2 नंबरला आहे ते म्हणजे डिफेंडरसुद्धा जास्तीत जास्त शेतकरी कांदा स्टोअरसाठी ही पावडर वापरतात. खूप चांगल्या दर्जाची पावडर आहे, ज्यामध्ये आपल्या कांद्याची बुरशी लागणार नाही, काजळी होऊ नये, कांदा सड होऊ नये, यासाठी ही पावडर विशेष काळजी काम करते, जेणेकरून व्हायरस बॅक्टेरिया मारण्याचं काम ही पावडर करत असते. त्यानंतर मित्रांनो, तिसरी आहे ती म्हणजे अल्टान 85. ही सुद्धा चांगली अशी दर्जाची पावडर आहे कांदा स्टोअरसाठी. बुरशी अटॅक थांबवते, त्याचप्रमाणे कांद्याची जी काही खराबी आहे तर ती यापासून रोखते. त्यानंतर मित्रांनो पुढची पावडर आहे ती म्हणजे कांदा सम्राट सुद्धा चांगला कांदा स्टोअर करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त कांदा स्टोअर आपल्याला खराब होण्यासाठी ही बरेच शेतकरी ही पावडर वापरतात. ही सुद्धा बेस्ट अशी पावडर आहे, जेणेकरून कांदा जास्तीत जास्त काळ टिकेल, खराब होणार नाही आणि कांद्याची सड थांबवते. तर मित्रांनो, अशा व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.